अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 50% टेरिफ लावून भारताला कोणता मोठा झटका दिला आहे आणि त्याचा परिणाम भारतावरती खरंच झालेला आहे का, हे आपण आजच्या लर्निंग एव्हरीडेच्या या क्लासमध्ये पाहणार आहोत. मी पी एस जाधव सर आपल्या सर्वांचं या क्लासमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, समजून घेऊयात की ट्रम्पने भारताला नेमका कोणता झटका दिलेला आहे किंवा कोणता शॉक त्यामुळे भारताला लागलेला आहे. ट्रम्प यांचा मुख्य निर्णय काय तो अगोदर आपण समजून घेऊयात. पहा, पहिला निर्णय ट्रम्प यांनी घेतलेला आहे तो म्हणजे इंडियावरती 50% इम्पोर्ट ड्युटी लावण्याचा, त्यालाच आपण म्हणतो टेरिफ. ओके. दुसरा निर्णय त्यांचा आहे की इंडियाला दिलेल्या ज्या काही स्पेशल कन्सेशन आहेत, म्हणजे विशेष सवलती ज्या आहेत त्या त्यांनी रद्द केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये चाबहार पोर्ट प्रोजेक्ट जो आहे त्यामध्ये ज्या सवलती भारताला भेटत होत्या त्या सवलती आता भेटणार नाहीयेत. बघा, हे दोन अत्यंत महत्वाचे निर्णय इथे घेण्यात आलेले आहेत. तर हा निर्णय अमेरिकन सरकारने किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनने हा निर्णय का घेतलेला, या पाठीमागचा उद्देश काय, तर त्यांनी तो स्पष्ट केलेला आहे. त्यांनी टॅगलाईन दिलेली आहे. काय दिली आहे पहा, बाय अमेरिकन हायर अमेरिकन. याचा अर्थ होतो अमेरिकेचा माल खरेदी करा, अमेरिकन लोकांना रोजगार द्या. बघा, अतिशय महत्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. काय आहे, बाय अमेरिकन आणि हायर अमेरिकन, म्हणजे अमेरिकन लोकांचा माल खरेदी करा आणि अमेरिकन लोकांना रोजगार द्या. म्हणजे आपल्या देशामध्ये रोजगाराची संधी जास्तीत जास्त वाढली पाहिजे, त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनने हा निर्णय घेतलेला आहे. आता त्यामुळे काय होईल पहा, इंडियाकडून येणारा जो माल आहे, इंडियाकडनं अमेरिकेत जाणारा जो माल आहे, याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी जास्त प्रमाणामध्ये लावल्यामुळे जो इंडियन माल आहे तो अमेरिकन मार्केटमध्ये त्याची जी किंमत आहे ती महाग होणार आहे. आणि त्याच बदल्यामध्ये जो माल इंडियातनं जातो आणि जो माल अमेरिकेमध्ये तयार होतो त्या दोन्ही मालाच्या किमतीमध्ये खूप मोठी तफावत निर्माण होणार आहे. साहजिकच आहे की इंडियाच्या मालावरती 50% टेरिफ लावल्यामुळे इंडियाचा माल जो आहे तो अमेरिकन बाजारपेठेमध्ये महाग होणार आहे आणि साहजिकच आहे तिथला कॉमन मॅन जो आहे तो महाग वस्तूकडे जाणार नाही. दोन वस्तू सारख्याच आहेत पण दोन्ही वस्तूची किंमत मात्र वेगवेगळी असेल तर मात्र मग जी वस्तू स्वस्त आहे, कमी पैशामध्ये बसते, त्याकडे कॉमन मॅनचा जास्त भर असतो, हे आपल्याला माहिती आहे. आता याचा परिणाम भारतीय कंपन्यांवरती काय होऊ शकतो पहा, इंडियन कंपन्या आणि एक्सपोर्टवर याचा मोठा फटका बसू शकतो. ओके. आयात करणाऱ्या, निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यावरती, भारतातल्या या कंपन्यांवरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामध्ये महत्वाचे जे उद्योग आहेत ते स्टील आणि अल्युमिनियम एक्सपोर्ट जो आहे तो महाग होणार आहे. जे ऍग्री प्रोडक्ट्स आहेत, कृषी उत्पादनं, शेतीसाठी लागणारी जी उत्पादनं आहेत त्यावरही परिणाम होऊ शकतो. आयटी कंपनीज जसे की इन्फोसिस आहे, टीसीएस आहे, यांना अमेरिकन बाजारपेठेमध्ये, अमेरिकन मार्केटमध्ये आता कमी ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे, कमी संधी भेटली जाईल. इंडियाच्या ट्रेड डिफिक्टवर नकारात्मक परिणाम याचा आपल्याला दिसून येईल. तर एक्सपर्टचं ओपिनियन काय याबद्दल हे समजून घ्या. तज्ञांचे मत आहे की इंडिया अजूनही आपल्या जीडीपीच्या 1% देखील रिसर्च आणि डेव्हलपमेंट म्हणजे संशोधन व विकास कार्यासाठी खर्च करत नाही. ते इंडियन गव्हर्नमेंटनं ते करायला पाहिजे असं एक्सपर्ट यांचं ओपिनियन आहे. त्यामुळे काय होतं की भारत हा देश जो आहे तो जागतिक स्पर्धेमध्ये मागे पडतो आणि या टेरिफमुळे इंडियाला आपल्या ज्या एक्सपोर्ट पॉलिसीज आहेत आणि जे ट्रेड स्ट्रॅटेजी आहेत त्या आता बदलणं गरजेचं झालेलं आहे आणि त्या बदलाव्या लागत आहेत. तर ओव्हरऑल आउटकम काय पहा, या सर्व मुद्द्यांचं एकंदरीत निष्कर्ष पाहूयात की इंडियन प्रोडक्टची जी कॉम्पिटिटिव्हनेस आहे, स्पर्धात्मकता जी आहे युएस मार्केटमध्ये ती आता कमी झालेली आहे. कारण साहजिकच आहे, जो भारताचा माल अमेरिकेत जाणार आहे त्याच्यावरती जर इम्पोर्ट ड्युटी जास्त असेल तर तो माल जो आहे तो महाग होणार आहे आणि त्या तुलनेमध्ये अमेरिकेतला माल जो आहे तो स्वस्त राहणार आहे, म्हणून त्याची स्पर्धाच त्या ठिकाणी राहणार नाही, तो स्पर्धेमध्ये असाही मागे पडणार आहे. इंडिया आणि युएस ट्रेड रिलेशन जे आहे त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होईल, हा दुसरा एक निष्कर्ष त्यातनं काढता येईल. चाबहार पोर्ट सारखी जी स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट जो आहे भारत आणि अमेरिकेमधला त्याच्यावरती पण तो परिणाम होऊ शकतो. तर आता इंडियन ज्या कंपनी आहे त्या इंडियन कंपनीने ग्लोबल मार्केटसाठी जास्तीत जास्त तयारी करणं गरजेचं आहे. या गोष्टी आपण याच्यातनं निष्कर्ष काढू शकतो आणि यावरती आपण विचार करून पुढील पावलं भारताला टाकावी लागतील. नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनने जो 50% टेरिफ भारतावरती लावण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचे परिणाम भारतावरती नक्कीच होणार आहेत आणि यासाठी भारताने ही आवश्यक ती पावले आपण घेतली पाहिजेत. लक्षात घ्या, या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं आणि एक कॉमन मॅन म्हणून समजून घेत असताना आपल्याला एखादी वस्तू महाग कधी पडते आणि कधी स्वस्त होते याबद्दलची माहिती आपल्याला या अशा एक्झाम्पल मधनं भेटत असते आणि स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मी रेखांकित केलेले आहेत. तर ही जे अंडरलाईन मेन पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवरती तुम्ही लक्ष द्या आणि त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करा. त्यावरती नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास, मी देत असलेली माहिती आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.